श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। हा जो काही तुम्हाला होममेड फ्लॉवर पॉट दिसत आहे तो माझ्या मम्मीने केला आहे। तिला भारी हौस आहे, कारण आमच्याकडे एवढी सुंदर सुंदर फुलं आणि एवढे छान सर्व वनस्पती खालीच मिळतात। आणि आमच्या इथे गॅरेज आहे, तिथून मी छानपैकी जास्वंदीची फुलं आणली होती। तर आज आहे साखर चौथ चतुर्थी। तर तुम्हाला माहितच असेल साखर चौथ काय, माहित नसेल तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर अशा प्रकारे छानपैकी माझी पूजा करून झालेली आहे, बाप्पाची सर्व पूजा करून झालेली आहे। त्याला जास्वंदीचं फूल, दुर्वा होऊन झाले। दुर्वा सुद्धा मला इथे जाताना, जिथे मी दुकानात जाताना तुम्हाला जो रस्ता दाखवते तिथेच मला ते दुर्वा वगैरे सर्व मिळतात। हे सर्व झाल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की बाबूचं कार्ड बनवायचं बाकी आहे। तर सकाळी सकाळी तो उठायच्या आधी मी हे कार्ड बनवायला रेडी केलं। आता टीचर्स डेचं कार्ड आता सगळं व्यवस्थित झालेलं होतं। अशा प्रकारे मी रेडी केलं होतं, कारण तो उठायच्या आधी करणं मला हे मस्ट होतं, कारण तो काहीही करायला देत नाही। आणि त्याच्यानंतर अजून एक काम मला मम्मीने हातामध्ये दिलं, ते म्हणजे ड्रायफ्रुट्स मला चाळणीमध्ये चाळायचे होते। आता माझा बाबू असंच ड्रायफ्रुट्सचे तुकडे दुधातून किंवा कशातून खात नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला सर्व ड्रायफ्रुट्स भाजून अशा प्रकारे पावडर करून देतो। तर हे सर्व मी चाळून एका डब्यात भरणार। आज मम्मीने केली होती बटाटा मसाला पुरी। बटाटा उकडून घ्यायचा, तो आपण किसणीवर किसून घ्यायचा। त्याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ असं टाकून सर्व मिक्स करायचं। त्यात कसुरी मेथी टाकली, हळद आणि थोडंसं मसाला टाकलाय, जेणेकरून लहान मुलं खातील। आणि त्याच्यानंतर आपण पुऱ्या जसं लाटतो तसं पुऱ्या पाडायच्या आहेत। आता तुम्ही कशा लाटता मला माहिती नाही, मम्मी माझी एक एक लाटत नाही, एक छानपैकी मोठी चपाती करून घेते आणि त्याला वाटीने असं गोल गोल करून घेते। त्याच्यामुळे आपण जर फास्ट म्हणजे आपल्याला खूप लवकर पुऱ्या करायच्या, आपल्याकडे वेळ नाही, तर ही एकदम सोपी पद्धत आहे पुऱ्या करायची। तर थोड्याशा बघा अशा जाड ठेवायच्या आहेत, त्या पुऱ्या खूप छान लागतात। नॉर्मली जर तुम्ही पातळ पुऱ्या केल्या तर कदाचित त्या कडक होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही। आणि एरवीच्या पुऱ्यांपेक्षा ह्या पुऱ्या जर अशा मोठ्या केल्यात माझ्या मम्मीने, कारण बाबूला ते व्यवस्थित तोडूनच देते त्याला, तर तो व्यवस्थित खातो। असं काहीतरी चमचमीत आणि वेगळं करून दिलं तर मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ सुद्धा जातात आणि त्यांना त्यांचं पोट सुद्धा भरतं। दाय बघा एवढं छान सुंदर पुरी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। कडक तेलात ती टाकली आणि मम्मीने सकाळी सकाळी बाबूच्या टिफिनसाठी सुद्धा आणि आमच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा सेम पदार्थ केला होता। नेहमीचं ते आपलं फोडणीचा भात किंवा नेहमीच चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। सारखं ट्राय करा आणि सारखं तुम्ही ही रेसिपी खाल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं खायला मिळतं। जर तुमचा मुलगा सॉस खात असेल, तुमचं मूल सॉस किंवा अदरवाईज काही कुठला तरी अजून एक पिझ्झा सॉस काही खायत असेल, तुम्ही त्याच्यावर ही पुरी त्यांना सर्व करू शकता। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही परत एकदा मला कमेंट करून सांगू शकता, मी पण पुन्हा तुम्हाला ह्याची रेसिपी सांगेन। मला बनवून खायचंच आहे, मला अजून एक चान्स मिळेल की व्हिडिओ काढायचा, तुम्ही परत एकदा बनवायला तयार होईल, काही प्रॉब्लेम नाही। आणि असं झालं, आमचा सिलेंडर आलेला संपत, तर माझ्या मम्मीने असा देसी जुगाड केलेला आहे। छानपैकी त्या सिलेंडरला धरणीवरती लोळवलं आहे अक्षरशः, आणि त्याच्यानंतर तिने राहिलेल्या 2 पुऱ्या तळून घेतल्या होत्या, कारण 2च पुऱ्या बाकी होत्या। आणि सिलेंडर बघा एवढा छान कमी झालेला तो गॅस, तर तिने छानपैकी तो असा झोपवला आहे सिलेंडर, आणि त्याच्यावरती माझ्या मम्मीने छान कडकडीत चहा करायला ठेवलेला आहे। तर सिलेंडर झोपवल्यानंतर एवढा तरी हा गॅस चालू होता। त्याच्यानंतर पुऱ्या रेडी झाल्या, बाबूचं टिफिन वगैरे भरून झाला आणि मी छानपैकी अशी नाश्त्याला बसली। मला असं काहीतरी चमचमीत नाश्त्याला खायला भयंकर आवडतं। आणि त्याच्यानंतर आम्ही ते कार्ड घेऊन गेलो एकांश स्कूलमध्ये आणि ते टीचर्सला दिलं। टीचर्सना पण भरपूर आवडलं। घरी आल्यानंतर मम्मीने नैवेद्यासाठी केलं होतं ही साधी सिंपल डाळ, ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटप केलंय, छानपैकी खोबरं आणि जिरं, खोबरं, कोथिंबीर लावलेलं आहे, आणि आपली साधी सिंपल कोबीची भाजी, आणि मी हे बनवलेलं होममेड लोणचं, चपाती, असं साधं जेवण होतं। संध्याकाळी मम्मीने उकडीचे मोदक करायला घेतले। आता हे तुम्हाला सांगायचं होतं की ही जी चतुर्थी येते, अनंत चतुर्थी नंतर जी चतुर्थी येते त्याला म्हणतात साखर चौथ अशी चतुर्थी। तर ह्या चतुर्थीला गुळाचे मोदक बनवत नाही, ह्याच्यात फक्त साखरेचे मोदक जातात। तर ह्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की तुम्हाला माहीतच असेल की जेव्हा आपला गणपती बाप्पा उंदरावरून जात होता तेव्हा चंद्र त्याला हसला होता, तेव्हा चंद्राला शाप मिळाला होता की ज्यावेळी माझं लोक स्वागत करतील त्यावेळी तुझं तो चेहरा कोणी बघणार नाही। तर ह्या श्रापावरून चंद्र खूप हिरमुसला होता, त्याला खूप वाईट वाटत होतं, पण त्याने गणपती बाप्पाची क्षमा मागितली। मग त्याला क्षमा करण्यासाठी गणपती बाप्पाने सांगितलं अनंत चतुर्थीच्या नंतर जी चतुर्थी येईल त्याला लोक साखर चौथ चतुर्थी म्हणून संबोधतील, आणि त्या दिवशी जे उकडीचे मोदक करतील, साखर घालून, आतलं जे सारण असतं, जे साखर घालून उकडीचे मोदक करतील त्यांना ह्या 12 दिवसांचं पुण्य मिळेल। 12 ज्यांनी पूर्ण गणपती बाप्पाच्या आगमनापासून अनंत चतुर्थीपर्यंत जर मोदक बनवले नसतील आणि त्या दिवशी ह्या चतुर्थीच्या दिवशी त्यांनी जर मोदक बनवले असे साखर घालून छानपैकी सारणाचे मोदक बनवले, तर त्यांना माझ्या जे गणेश चतुर्थीचं जे पुण्य आहे
ते लाभेल आणि ह्या दिवशी लोक तुझा म्हणजे चंद्राचा चेहरा पाहतील. ह्या दिवशी चंद्राचा चेहरा पाहणं हे खूप शुभ मानलं जातं मंडळी बरं का. आणि तुम्ही कधीही हे ट्राय करा. मी चॅलेंज देते तुम्हाला. ह्या चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणार नाही. खूप स्पेशल ओकेशन्स असतात त्यावेळी तो चंद्र दिसतो आणि ते खूप भाग्यवान लोक मानले जातात की साखर चतुर्थी जेव्हा असते आणि त्या दिवशी आपल्याला जर चंद्र दिसला तर ते खूप भाग्याचं मानलं जातं. अशी एक आख्यायिका आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सुंदर सुंदर आख्यायिका आहेत. खूप त्याच्यामधून बोध घेण्यासारखी आहे. आणि कुठलाही बरं का कुठलाही सण असाही बिनबुडाचा असा काहीच नव्हतं. त्याच्या प्रत्येक सणामागे प्रत्येक त्या सणामध्ये बनवलेल्या पदार्थामागे एक ना एक कुठली तरी आख्यायिका कुठली तरी गोष्ट अशी दडलेली असते. त्याच्यामुळे मला हे सण आपले हे सण जे सणात बनवणारे पदार्थ हे भयंकर आवडतात कारण त्याच्यामागे काही ना काहीतरी अर्थ दडलेला असतो. तर अशा प्रकारे मी सुद्धा ट्राय केलं होतं बाहेर जाऊन चंद्र बघायचा पण चंद्र काही दिसला नाही. एनिवेज चालेल. पण छान छान ह्या गोष्टी आपल्या आजीकडून आपल्या आईकडून आपल्याला कळतात आणि आपल्याकडून ह्या पुढच्या पिढीला जाव्यात अशीच माझी खूप मनापासून इच्छा आहे. तर त्या गोष्टी जर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ह्या गोष्टींचा अभिमान वाटेल की आपल्या संस्कृतीमध्ये एवढ्या छान छान गोष्टी आहेत शिकण्यासारख्या आणि एवढे छान छान पदार्थ आहेत. त्या पदार्थांना सुद्धा बनवताना सुद्धा त्यांना काहीतरी अर्थ आहे. ते असेच बनवायचे म्हणून बनवले जात नाहीत. तर अशा प्रकारे छानपैकी माझ्या मम्मीने साखर घालून सारण केलेलं आहे खोबऱ्याचं आणि आम्ही आज देवाला मोदक दाखवणार आहोत. छान उकडीचे मोदक उकडीचेच करतात. कोणाला जर समजा तळलेले मोदक करण्याचे तळणीचे सुद्धा मोदक तुम्ही गव्हाच्या पिठाचे करू शकता पण त्याच्यामध्ये त्या सारणामध्ये सुद्धा साखर आणि वेलची घालूनच ते सारण करायचं. गुळाचं करायचं नाही ह्या चतुर्थीला. तर ही साखर चतुर्थी अशा प्रकारे आम्ही छानपैकी सेलिब्रेट केली. संध्याकाळी मम्मीने हे दाखवलं कारण मी संध्याकाळी दुकानातून येते तर मला सुद्धा हे सर्व एन्जॉय करायचं होतं. आता देवाचा सण आपण एन्जॉय न करणार तर कोण करणार. तर अशा प्रकारे मी छान नैवेद्य दाखवलंय. ज्या नैवेद्यातली कुठलीही पदार्थ मी केलेलं नाहीये पण नैवेद्य मी वाढला आहे माझ्या मनावर. मला नैवेद्य वाढायला भयंकर आवडतं. कुठली वस्तू कुठे काय ठेवायची हे माझ्या मम्मीने मला छानपैकी सांगितलेलं आहे. तेवढ्या वस्तू तर आपल्याकडे नसतात पण नैवेद्य दाखवल्याला मला भरपूर आवडतं. आणि त्याच्यानंतर मम्मीने माझ्यासाठी केले होते ही जी कोबीची भाजी राहिली होती त्याचे छानपैकी पराठे केले होते. कोबीची भाजी गव्हाच्या पिठात टाकून हळद थोडीशी मसाला टाकून मीठ टाकून ते मळलं आणि असे छानपैकी पराठे केले होते माझ्या मम्मीने कोबीचे. आणि त्याच्याबरोबर मी थोडंसं बेसनचा आपला जो पोळा होता तो केला होता मम्मीने. आणि हे बघा हे माझं बाळ बघा किती सेवा करतोय माझी. मी एवढी दमून थकून दुकानातून आली होती आणि आल्या तो मला भरवायला बसला. इतकं छान वाटलं ना. तर मंडळी थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.